नमः समयसाराय स्वानुभूत्या च कासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरच्छिदे। आचार्य श्री अमृतचंद्र द्वारा उपदिष्ट आत्म्याच्या 47 शक्ती. तर 13वी आपण असंकुचित विकासत्व शक्ती पाहिली काल. मग त्यामध्ये काय सांगितलं? संकोच न करता पर्यायामध्ये परिपूर्ण विकास करण्याची शक्ती आहे. मग सांगितलं की किती विकास करू शकतोय? ज्ञानाचा, सुखाचा, सगळ्या गुणाचा अनंत विकास, बाधेन रहित, अव्याबाद अनंत विकास करण्याची शक्ती आहे. हे सामर्थ्य आहे. मग कसं आहे सांगितलं? मग ह्या शक्तीतून काय चिंतन करायचंय? मी असंकुचित आहे, स्वभावामध्ये कोणता संकोच नाही, विकास करण्याची शक्ती आहे. हे फक्त विकल्प झाले, शुभ भाव झालेत. त्यातून स्वतःकडे यायचंय. असंकुचित विकासत्व अशी शक्तीवाला मी आहे. म्हणजे ती शक्तीकडे न अडकता त्या शक्तीनं सहित असा कोणे मी आहे स्वतःकडे यायचंय, मी आहे कडे यायचंय. किंवा समजा त्या शब्दात बघायचं असेल तर असंकुचित म्हणजे अव्याबाद स्वरूपी आहे, बाधेनं रहित आहे. म्हणजे अव्याबाद स्वभाव आहे माझा, निरंतराय स्वभाव आहे. आणि विकास आहे म्हणजे काय सांगितलं? मला विकास करायचा आहे, हा विकल्प नाही आता पर्यायातला. तर काय विचार करणार? मी परिपूर्ण आहे. दिलं ना भजनात, परिपूर्ण रीती विकास हो. मग तिथं चिंतन काय करायचंय? मी स्वभावानंच परिपूर्ण आहे, अव्याबाद आहे. हे जाणलं तरच तिथं काय झाली? ती खरी असंकुचित विकासत्व शक्तीची अनुभूती होईल. म्हणजे असंकुचित विकासत्व शक्तीकडून कसंही जाणा, कुठूनही करा, परंतु स्वतःकडे या. मग काय सांगितलं की तिथं काही सामान्य मुनिराजे ज्यांना काही हे शब्द पण माहीत नाहीयेत, ह्या शक्ती लक्षात नाहीत, पण त्या काय करतायत? त्याचा भाव श्रुत करतायत. मग त्या असंकुचित विकासत्व शक्तीतून तुम्हाला जो अर्थ निघेल, जो सोपा अर्थ वाटेल तो काढा आणि त्यातून लगेच स्वतःकडे या की असा मी आहे. तर काय होईल? ती खरी अनुभूती होईल. मग आता 14वी सांगतायत अकार्य कारणत्व शक्ती. तर काय सांगितलं? त्या शक्तीचं नाव काय? अकार्य कारणत्व. मग दोन्हीकडे लावायचं अशब्द. अकार्य आणि अकारण अशी शक्ती आहे. नाहीतर अकार्य आणि कारण असं लावायचं नाही. कसं लावायचं? अकार्य आणि अ जोडून आहे तिथं. म्हणजे जरी सेपरेट दिसत असेल पण ते पूर्ण जोडून आहे खरं अकार्य कारण शब्द. मग तिथं काय सांगितलं? अकार्य अकारणत्व शक्ती हा त्याचा अर्थ तिथं गर्भित आहे. मग कसं आपण उदाहरणाने म्हणतो ना अनादि निधन. मग अनादीचा अर्थ काय? आदी नाही. आणि निधन म्हणजे अंत आहे असा अर्थ काढतो का आपण? नाही ना. अनादी अनिधन, अ जोडतो ना तिथं, तसं इथं पण जोडायचंय. अकार्य अकारण अशी शक्ती आत्म्यामध्ये आहे. आता काय आहे अकार्य कारण? थोडी याची चर्चा करूया. मग अकार्य म्हणजे काय सांगितलं? तर कारण बाहेरची वस्तू आहे आणि त्याचं कार्य मी आहे असं नाही. अकार्याचा अर्थ काय लावायचा? बघा परत एकदा. कारण कोण घ्यायचं? बाहेरची वस्तू कारण आहे.
आणि त्याचं कार्य मी बनलो, असं अकार्यपणा नाही. पुन्हा एकदा सांगते बघा. अकार्य म्हणजे काय सांगितलं? बाहेरची वस्तू कारण आहे आणि त्याचं कार्य मी आहे, असा कारण कार्य संबंध नाही. म्हणून मी कसा आहे? अकार्य आहे. मग मी अकार्य आहे म्हणजे काय सांगितलं थोडक्यात? मी दुसऱ्याचं कार्य नाही. समजलं? मी दुसऱ्याचं कार्य नाही म्हणजे दुसरा कारण बनतोय आणि त्याचं कार्य मी बनलोय असं नाही. म्हणून दुसऱ्यासाठी मी अकार्य आहे. आणि अकारण मध्ये कसं लावायचं? कारण मी आणि कार्य बाहेरचं द्रव्य असं नाही. म्हणजे मी कारण पडतोय आणि बाहेरचं द्रव्य माझ्याकडून ते कार्य बनतंय असं होत नाही. म्हणजे मी पराचं कारण नाही, मी दुसऱ्याचं कारण नाही. म्हणजे थोडक्यात एवढं सांगितलं. अकार्यवरून काय सांगितलं? मी दुसऱ्याचं कार्य नाही. आणि अकारणवरून सांगितलं मी दुसऱ्याला कारण नाही. एवढं सांगितलं ना. म्हणजे एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्याशी कारण कार्य संबंध नाही. मग समजलं ना? क्लिअर झालं का बघा? अकार्य म्हणजे मी दुसऱ्याचे कार्य नाही आणि अकारण म्हणजे मी दुसऱ्याला कारण पण नाही. जसं कार्य नाही तसं कारण पण नाही. म्हणजे माझाच माझ्याशी कारण कार्य संबंध आहे. दोन द्रव्यामध्ये कारण कार्य संबंध असत नाही. मग त्याचं उदाहरण तर काय सांगितलं? आपण शास्त्रामध्ये उदाहरण ऐकतो की काय आहे? भगवान महावीरांचा जीव सिंह पर्यायामध्ये होता. मग त्यांना काय झालं? 2 चारण वृद्धिधारी मुनींचा उपदेश मिळाला आणि त्यामुळं काय झालं? सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. मग ह्यामध्ये काय सांगितलं? कारण कार्य लावा. मग सिंहाच्या जीवाला सम्यक दर्शन झालं म्हणजे काय झालं? ते कार्य झालं. मग ते कार्य होत असताना काय काय कारण आहेत? एक कार्य होत असताना हजारो कारण असतात. आपण व्यवहारात सुद्धा म्हणतो ना, एखाद्याची आपण स्तुती करतो, तुम्ही एवढं छान केलं, मग तो सांगतो की माझ्या पाठीमागे एवढे एवढे सगळेजण होते, ह्या सगळ्यांमुळं मला जमलं. मग तसं एक कार्य होत असताना अनेक कारण आहेत. मग सम्यक दर्शन हे कार्य. मग त्या कार्याचं कारण 2 कारण सांगितली. एक उपादान कारण आणि दुसरं निमित्त कारण. तर उपादान कारण म्हणजे काय? तर सांगितलं की त्या वस्तूमध्ये असलेली ती सहज शक्ती म्हणजे शक्ती. थोडक्यात त्या वस्तूची जी शक्ती आहे तर त्यालाच म्हणायचं उपादान कारण. म्हणजे ती वस्तूच मुळातली ती वस्तूच त्याचं कारण आहे. मग उपादान कारण काय आहे सांगितलं? सिंहाचा श्रद्धागुण हे उपादान कारण आहे. म्हणजे कार्य सम्यक दर्शन होतंय तर त्यावेळेस कारण काय आहे? सिंहामध्ये जो श्रद्धा गुण आहे ना, तो श्रद्धा गुण उपादान कारण आहे आणि त्याचंच कार्य सम्यक दर्शन बनलंय. आणि निमित्त कारण काय त्यावेळेस? तर निमित्त कारण 2 चारण वृद्धिधारी मुनींचा उपदेश हे निमित्त कारण आहे. अजून बाकीची पण आहेत परंतु एक सामान्यपणे. मग हे पण निमित्त कारण आहे. मग कार्य सम्यक दर्शन होत असताना उपादान कारण काय सांगितलं? सिंहाचा श्रद्धागुण हे उपादान कारण कार्य होत असताना 100% आहे. आणि निमित्त कारण काय? 2 चारण वृद्धिधारी मुनींचा उपदेश मिळाला तर तेही निमित्त कारण कार्य होत असताना 100% आहे. म्हणजे उपादान कारण आणि निमित्त कारण
दोन्हीही कारण कार्य होत असताना 100% आहेत. परंतु प्रश्न काय उठतो, त्या कार्याचं खरं कारण कोण आहे? कोणतं कार्य आहे? सम्यक दर्शन. सिंहाला सम्यक दर्शन झालंय. मग ह्या कार्याचं खरं कारण कोण आहे? तर सांगितलं उपादान कारण. हेच काय आहे? 100% कारण आहे. निमित्त कारण हे 0% म्हणजे कारण नाही. म्हणजे कार्याचं खरं कारण कोण आहे? उपादान कारणच कार्याचं कारण आहे. निमित्त कारण हे कार्याचं मूळ कारण नाही. म्हणून उपादान 100% कारण आहे, निमित्त कारण 0% आहे. म्हणजे अशा रीतीने काय सांगितलं, उपादानाने कार्य होतं. उपादान म्हणजे समजतंय ना, त्या वस्तूमध्ये असलेली जी शक्ती, श्रद्धा गुण आहे ना, श्रद्धा गुण म्हणा, श्रद्धारूप शक्ती, ती शक्तीच सम्यक दर्शनाला कारण आहे. म्हणून त्या सिंहाच्या असलेली जी श्रद्धारूप शक्ती आहे, तर ती शक्तीच कारण आहे 100%. मुनींचा उपदेश जो निमित्त आहे ते खरं कार्याचं कारण नाही, म्हणून ते 0% आहे. मग काय सांगितलं, मग दोन्ही आहे. मग निमित्ताला कारण का म्हटलं, तर सांगितलं की कार्य झालं म्हणून निमित्ताला उपचारानं कारण म्हणलं. उपादान कारण म्हणजे काय? खरं कारण आहे कार्याचं. आणि निमित्त कारण म्हणजे उपचारानं कारण म्हणलं. पण कधी म्हटलं? कार्य झाल्यानंतर निमित्तावर आरोप आला की निमित्त पण कारण आहे. म्हणून सांगितलं की काय आहे? निमित्तावर फक्त आरोप आलेला आहे. का आरोप आला? तर कार्य होत असताना त्यावेळेस ते हजर होतं तिथं फक्त, म्हणून त्या निमित्तावर आरोप आलेला आहे. म्हणजे ते उपचारानं कारण आहे, म्हणजे निमित्तामुळं झालं नाही. 2 चारणवृत्तीधारी मुनींच्या उपदेशामुळंच सिंहाच्या जीवाला सम्यक दर्शन झालेलं नाही. तर कशामुळं झालेलं आहे? वास्तविक त्याच्या श्रद्धा गुणामुळंच त्याला सम्यक दर्शन झालेलं आहे. आणि तिथं बहिरंग आम्ही नाही म्हणत नाही, परंतु आहेत की ते, पण निमित्त रूपानं उपस्थित आहे, त्यांच्यामुळं झालेलं नाही. जर त्या 2 चारणवृत्तीधारी मुनींच्या उपदेशानंच सम्यक दर्शन होत असतं तर काय केलं असतं? तर त्या 2 चारणवृत्तीधारी मुनींनी सगळ्या जीवांना तसाच उपदेश करायचा आणि मग विश्वातले सगळे जीव सम्यक दृष्टी होतील. किती छान होईल. पण असं होतंय का? त्या 2 चारणवृत्तीधारी मुनींनी कितीतरी मनुष्यांना उपदेश दिले असतील, पण त्यांना सम्यक तो झालं नाही. पण भगवान महावीरांच्या 10 भावापूर्वी असलेल्या सिंहाला सम्यक दर्शन झालं. म्हणजे 2 चारणवृत्तीधारी मुनींमुळंच सर्वथा झालंय असं नाही, परंतु ते कार्य झाल्यानंतर योग्यता आली, उपादान आलं आणि म्हणून तिथं काय झालेलं आहे? कार्य झालेलं आहे. म्हणजे उपादानातून, म्हणजे उपादान म्हणजे काय? त्या वस्तूमध्ये असलेली जी शक्ती आहे, योग्यता आहे, त्यातूनच कार्य होतं. निमित्तानं काहीही कार्य होत नाही. परंतु निमित्ताचा अभाव पण करायचा नाहीये. कार्य होत असताना निमित्तानेच झालं असं सर्वथा लावायचं नाही. म्हणजे वस्तुव्यवस्था काय सांगितली? 2 द्रव्यामध्ये कारण कार्य संबंध नाही. मग निमित्त तर दुसरं द्रव्य आहे, मग दुसरं द्रव्य कारण कार्य असू शकत नाही. तर एकाच द्रव्यामध्ये हा संबंध आहे. मग काय सांगितलं? आचार्य सुद्धा म्हणतात, काय म्हणतात? माझ्या निमित्तात ग्रंथ रचना केली गेली. आचार्य एवढं ग्रंथ लिहितायत. कुंद आचार्य, अमृतचंद्र आचार्य, जयसेनाचार्य ग्रंथ लिहितायत आणि काय म्हणतायत? की माझ्याकडून ग्रंथ लिहिला गेला. मी लिहिला म्हणत नाहीत, मी लिहिला असं म्हणतायत का? तर काय म्हणतायत? माझ्याकडून तो ग्रंथ लिहिला गेला. मग असं का म्हणतायत?
म्हणजे सांगितलं की ते जाणतायत की त्या ग्रंथरचनेचा आणि माझा कारण कार्य संबंध नाही, कर्तृत्व घेत नाहीत. एवढं सुंदर ग्रंथ महान लिहितायत की ज्याच्यामुळं का अनेक जीव तरुण जात आहेत, तरी सुद्धा काय म्हणतायत, मी काय लिहिलेलं नाही. म्हणजे मी कारण आणि माझं कार्य ग्रंथरचना असा कारण कार्य संबंध असू शकत नाही. मी फक्त तिथं निमित्त आहे. म्हणजे तिथं सांगितलं की काय आहे, मग त्या ग्रंथरचनेचं कारण कोण आहे, पुद्गल वर्गणा. ते उपादान कारण 100% आहे, परंतु मी निमित्त कारण आहे, मी 0% आहे. मी काही केलेलं नाही, माझ्या निमित्तात ते केलं गेलेलं आहे. अशा रीतीने आचार्य कारण कार्य संबंध जाणतायत, अकार्य कारण शक्ती जाणतायत. आणि त्यामुळं त्यांना ते लिहिलं तरी सुद्धा त्याबद्दल गर्व नाही किंवा कर्तृत्व बुद्धी नाही. आणि आम्हाला काय होतंय, थोडं काही जमलं नवीन धर्माचं असेल, संसारातलं असेल, लगेच म्हणतो बघा आम्ही केलं, बघा तुम्ही बघा, सगळेजण बघा बरं का व्हॉट्सअपवर फेसबुकवर, बघा आम्ही एवढं काम केलं. म्हणजे काय करतोय, कर्तृत्व घेतोय. तर सांगितलं की त्या कार्याचा कारण कार्य संबंध माझ्याशी असू शकत नाही. किंवा आणखी दुसरं उदाहरण घ्या, बाईनं रोटली केली. आता इथं आपल्यावर घटवत आहेत बरं का. मग बाईनं रोटली केली तर तिथं काय आहे, बाई तिथं निमित्त आहे आणि रोटलीची तिथं योग्यता आहे होण्याची. मग जर बाईनंच रोटली केली असं सर्वथा मानलं तर काय आहे, जसा आकार, एक रोटली जशा आकाराची झाली तशीच दुसरी रोटली पण तशाच आकाराची सेम झाली पाहिजे. कुठंही थोडं वेडं वाकडं व्हायला नको. किंवा एक रोटली जशी फुगली दुसरी पण तशीच फुगायला पाहिजे. एखादी रोटली जिथं जळलीये मग दुसरी पण तेवढीच तिथंच जळायला पाहिजे. पण असं होतंय का, एकसारखं होत नाही. म्हणजे बाई त्या कार्याचा करता नाही, कारण नाही. म्हणजे बाई काय आहे, रोटली हे जे कार्य आहे त्या कार्याचं कारण कोण आहे, तर ते पुद्गल वर्गणातीतल्या त्या रोटलीचे पुद्गल परमाणू, ते उपादान कारण, ते 100% आहे. आणि बाई कसं आहे, निमित्त कारण आहे, ती 0% आहे. मग मनाला चांगला उपदेश दिला, बाई काय आहे, 0% आहे, बाई काय करत नाही. मग आम्ही पण आता काय कुठलं काम करणारच नाही. बरं झालं, आता इथं सांगितलं ना शास्त्रात, काय कारण कार्य संबंध नाही, मग आम्ही करतच नाही. बरं झालं, आता काम करायलाच नको, बघू देत कसं होतंय. मग असंच एका बाईनं शास्त्राचा अर्थ नीट समजला नाही, कारण कार्य शक्ती, आणि मग तिनं काय केली, बसली जाऊन ध्यानाला, बघते म्हणली आता कोण कारण बनते कोण कार्य बनते. मी कारण नाही ना, मग आता कोण करते बघूया. मग ती बसली आपलं ध्यानाला जाऊन, आणि सगळ्यांच्या भुकेची वेळ लागली. सगळ्यांना आता काय व्हायला लागलं, भूक लागायला लागली. मग त्यावेळेस काय झालं, अचानक मैत्रीण आली आपली भेटायला सहज. तिनं बघितलं ही बसली ध्यानाला, मग तिनं काय केलं, सगळं पटापट रोटल्या केल्या, स्वयंपाक केला, गरम गरम सगळ्यांना खाऊ घातलं. मग काय झालं, झालं का नाही कार्य. जर ती बाईच कारण असती तर काय झालं असतं, स्वयंपाक बनलाच नसता. परंतु ती बाई काय होती, ते निमित्त त्यावेळेस नव्हतं, दुसरं निमित्त आलं त्यावेळेस, आणि तेव्हा कार्य झालं. म्हणजे सांगितलं की त्याचं कारण, मग तेव्हा तिला समजलं की त्याचं कारण मी नाही आणि त्याचं कार्यही मी नाही. दोन द्रव्यामध्ये कारण कार्य संबंध असत नाही, फक्त निमित्त रूपानं ते हजर आहे. मग म्हणून सांगितलं की काय आहे, हे ऐकून आपला व्यवहार सुद्धा कसा होईल, सुव्यवहार होईल. व्यवहारामध्ये गोंधळ होणार नाही. कारण उलट हे तत्वज्ञान कळालं ना,
मी कारण नाही, माझ्यामुळं स्वयंपाक होत नाही, माझ्यामुळं कुठली कामं होत नाहीत. मग जर माझ्यामुळं होत नाही तर मी काय ती करत असताना टेन्शन घ्यायचं, हे असं व्हायलाच पाहिजे, एवढ्या वेळेतच व्हायला पाहिजे, नाही झालं तर कसं होईल, खराब झालं तर काय होईल, असं उलट चिंता संपली, कर्तृत्व बुद्धी संपली, एकत्व बुद्धी संपली आणि सहजतेनं काय होत गेलं, त्याचं उपादान योग्यतेनं होतंय हे जाणत निमित्त रूपानं आपण व्यवहारात पडलो. एक व्यवहार रूपानं झाली क्रिया आणि व्यवहार सुद्धा कसा बनला, सुव्यवहार बनला. म्हणून ज्ञानी जाणतोय की निमित्ताने काही होत नाही, बाई काही करत नाही, पण हे जाणल्यामुळं तो व्यवहारामध्ये कसाही गबळा व्यवहार करत नाही, व्यवहार करायचं सोडून देत नाही, तर त्याच्याकडून व्यवहार उत्तम होतो. कारण अंतरंगामध्ये त्याला श्रद्धा आहे की त्याचं करता मी नाही, ते त्याच्या योग्यतेनं होतंय, मी फक्त तिथं उपस्थित आहे आणि मीच असेल असंही नाही, दुसरा कुठलाही जीव त्यावेळेस दुसरंही निमित्त असू शकतं. आणि हे जाणल्यामुळं सहज काय होतंय, कर्तृत्व भाव संपतात. मग काय विचार असतात सगळे, घरातली सगळी कामं मीच करतो, मीच करते सगळं, काय ती जाऊ काय करतच नाही, नुसतं बसतीच, किंवा सासू काय करतच नाहीये, सगळं मलाच करावं लागतंय. मग काय आहे, कसले विचार करतोय. परंतु हा विचार कर, काय विचार करायचाय, घरातली कामं करत असताना हा विचार करायचाय की आपण काय करत आहे, परमात्म्याची सेवा करत आहे. कारण सगळे जीव कसे परमात्मा आहेत आणि त्या परमात्म्याची आपण सेवा करत आहे. ह्या विचारानं जर आपण केलं तर काय होईल, परिणामामध्ये शांती राहील आणि तिथं काय होणार नाही, सेवा केली नाही आपण तर त्याचं फळ काय मिळणार आहे, आपण कधी रोगी होणार आणि रोगी झाल्यानंतर आपल्याला सेवा करणाऱ्याचं तोंड बघावं लागणार. म्हणजे आपण तर सेवा करण्याच्या वेळेस केली नाही सेवा आणि ज्या वेळेस आपल्यावर प्रसंग येतो की रोगी होतोय, आता काय करू शकत नाही, त्यावेळेस आपल्याला त्या सेवा करणाऱ्याचं तोंड बघावं लागतं. म्हणजे अशा रीतीने दुःख सहन करावं लागतंय. म्हणून सांगितलं की मी करणाराच नाहीये, माझा त्याचा कारण कार्य संबंधच नाही, तर सहज माझ्याकडून व्यवहारातलं जे कर्तव्य आहे ते सहजतेनं होऊन जातंय. मी त्याचा कारण कार्य संबंध असेल तर भांडण होणार ना, मी कारण आहे, माझ्यामुळंच होतंय, किंवा मी कारणच, मीच का कारण पडायचं कामाचं, ती पण कारण पडायला नको का, असा कारण कार्य संबंध जोडला ना तर भांडणं होतात, रागद्वेष होतात, अनर्थ होतात. परंतु त्या कार्याचा काही कारण कार्य संबंधच नाहीये, तर सहज आपल्याकडून काय होत गेलं, ती सेवा होऊन गेली आणि सेवा करत असताना आणखी फायदा झाला. त्या सेवेच्या निमित्तात आपला वेळ भोगामध्ये कमी गेला, नाहीतर काय करणार, भोगातच वेळ घालवणार, रौद्र ध्यान करणार. कारण भोगामध्ये आनंद मानायचं म्हणजे रौद्र ध्यान, दुर्गतीला कारण आहे ना, त्याच्यामध्येच अडकणार. मग तेवढं आपण त्या निमित्तानं त्या रौद्र ध्यानापासून वाचलो, कितीतरी आपल्याला फायदा झाला आणि प्रॅक्टिकल आपल्याला उलट विश्वास आला की असं नुसतं पुस्तक घेऊन किंवा ध्यानाला बसूनच ध्यान होत नाही, किंवा पुस्तक घेऊनच वाचन होत नाही, तर कुठलीही अवस्था असेल तरी सर्व अवस्थेमध्ये आपण आपल्या आत्म्याचा विकास करू शकतो, स्वभावाला जाणू शकतो. हा विश्वास काय होतो, दृढ होतो. मग दुसरं आणखी सांगितलं की काय आहे, मी दुसऱ्याचं बरं वाईट करतो. अकार्य कारण शक्ती समजल्यामुळं काय विचार संपतात, मी दुसऱ्याचे बरे वाईट करतो. मी म्हणजे मी त्याचं चांगलं करणार किंवा वाईट करणार, किंवा दुसरा जीव माझं बरं वाईट करतो. आहे का कारण कार्य संबंध, दुसरा कारण आणि त्याचं कार्य
मी दुःखी झालो, मी सुखी झालो, किंवा मी कारण आणि त्याचं कार्य दुसरा जीव काय झाला, कार्य सुखी दुःखी झाला, असं कारण कार्य संबंध असत नाही. म्हणजे मी कुणाचं एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं चांगलं वाईट करतच नाही. मग आपला दिवसभर सगळा काय चाललाय, सगळे विकल्प काय चाललेत, ह्याचं चांगलं करायचं नाहीतर वाईट करायचं, नाहीतर त्यांनी चांगलं केलं ते सोसायचं, म्हणजे आनंदाने स्वीकारायचं, नाहीतर वाईट केलं तर दुःख करत बसायचं. ह्यामध्येच रुसवा फुगवा काढण्यामध्येच वेळ चाललाय आपला. म्हणून सांगितले की काय आहे, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. म्हणून आणखी एक खूप महत्वाचा फायदा होतो, त्याच्यामुळं माझं नुकसान होतं. काय म्हणतो, त्या दुसऱ्या जीवामुळं किंवा जी काय वस्तू असेल त्याच्यामुळं माझं नुकसान झालं, म्हणून तो माझा काय आहे, शत्रू आहे. तर हा शत्रुभाव संपला. कारण कारण कार्य संबंध सांगितलंय ना, तो शत्रू कारण आणि त्याचं कार्य मी दुःखी, असं होऊच शकत नाही. शत्रू मला त्रास देऊ शकत नाही, कारण शत्रूचा माझा कारण कार्य संबंधच नाहीये. त्यामुळे शत्रू मला त्रास देऊ शकत नाही आणि मी पण शत्रूला त्रास देऊ शकत नाही. मग शत्रुत्व भाव राहिलाच कुठं. म्हणजे त्याच्यामुळं माझं काहीही नुकसान होणार नाही किंवा मी कुणाचं नुकसान करू शकणार नाही. त्यामुळे शत्रुत्व भाव संपला. तसंच मित्रत्वाचा भाव तरी राहील का, त्याच्यामुळं माझं हित होतंय म्हणून तो माझा मित्र, किंवा मी त्याला मदत करतो म्हणून मी त्याचा मित्र, असा कारण कार्य संबंधच नाहीये. त्यामुळे तो माझा मित्र पण नाही आणि तो माझा शत्रू पण राहत नाही. तर सगळे जीव कसे आहेत, भगवान आहेत, निर्दोष परमात्मा आहेत. हे पाहिल्यामुळं शत्रू मित्रत्वाची भावना संपते. बघा, प्रत्येक शक्तीतनं आपल्याला शत्रू मित्रत्वाची भावना काढता येते. ही कल्पना आहे फक्त. मग ही कल्पना काय होते, संपते. कारण त्या शत्रू मित्राचा कारण कार्य संबंधच जुळत नाही. कुठला माझ्याशी त्याचा काय म्हणायचं, कुठला टचच होत नाही, संपर्कच बनत नाही. तर कसा तो शत्रू मित्र बनेल. आणि त्यामुळे सहज काय होतो, समता भाव येतो. किंवा आणखी फायदा सांगितलं की काय आहे, मी शरीराला धष्टपुष्ट करतो, निरोगी ठेवतोय. मग त्याचं कारण मी आहे का, तर त्याचंही कारण मी नाही. पुण्यकर्माचा उदय आहे, पूर्वी दान दिलेलं आहे, औषध दान, आहारदान, त्याचं फळ आहे हे आता. परंतु त्याचा माझा संबंध नाही. किंवा काय आहे, रोग झालाय तर रोग बरा होत नाहीये. मग रोग बरा होत नाही म्हणजे तो रोग आपल्याला आठवण करून देतोय की त्या रोगाचा आणि तुझ्या जीवाचा कारण कार्य संबंध नाही. जर कारण कार्य संबंध असता तर तू माझा रोग बरा केला असता. पण काय केलं, किती डॉक्टर घेतले, किती उपचार केले, काय किती काय ते मास्क लावला, किती किती पाळलं, तरी सुद्धा कोरोना व्हायचाय तो चालली, ते संख्या वाढतच चालली आहे. किंवा काय कुठले रोग होतातच आहेत. म्हणजे ते रोग सांगतायत की तू मला बरं करायला कारण नाही आणि तुझं कार्य मी बरं होणार नाही. आता तर हे श्रद्धान कर, तुझा माझा कारण कार्य संबंध नाहीये, त्यामुळे तू मला बरा करू शकतच नाहीये. जेव्हा योग्यता येईल तेव्हाच मी बरा होणार आहे. म्हणजे तो रोग सुद्धा आपल्याला अकार्य कारणत्व शक्ती सांगतोय. पण आम्ही काय बघतोय, मला रोग झालाय, मी दुःखी आहे, आता मी असंच मरणार. पण विचार कर ना, तो रोग आपल्याला आपली शक्ती दाखवतोय, एनर्जी दाखवतोय. तुझा कारण कार्य संबंधच नाहीये, तुझं कार्य नाहीये ते रोग. तुझं कार्य फक्त काय आहे, जाणणं हे तुझं कार्य आहे. म्हणून सांगितलं ना, वेदना व्हायला लागल्या
तर वेदना होत असताना काय चिंतन करायचंय? तर वेद शब्दाचा अर्थ होतो जाणणे. मग वेदना काय म्हणते? आता तर तू जाण ना. काय वेदना म्हणजे जाण ना, की जाणणार आहे हे तर आता स्वीकार कर ना. ती आठवण करून देतीये. आणि त्यामुळे सांगितलं की काय आहे, म्हणून ज्ञानी काय म्हणतो, पाप कर्माचा उदय सुद्धा येऊ देत, उलट तो मला उपकारी आहे. म्हणजे अशा रीतीने जर दृष्टी ठेवली तर सर्व अवस्थेमध्ये काय होणार आहे, समता भाव येईल. आणि सांगितलं की एकाच द्रव्यामध्ये कारण कार्य संबंध आहे, मीच कारण आहे आणि माझंच कार्य आहे, दुसरं द्रव्य कारण कार्य असू शकत नाही.